नमस्कार मैत्रिणींनो, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते। मैत्रिणींनो, तुम्हाला आज मी अगदी सोपी आणि झटपट होणारी, पाहुणे आल्यानंतर सुद्धा अगदी 10 मिनिटात बनणारी अशी रेसिपी शेअर करणार आहे। हो मैत्रिणींनो, ढोकळा तर सर्वच बनवता, परंतु आज मी तुम्हाला अशा ट्रिकने हा ढोकळा कसा बनवायचा हे सांगणार आहे। यामुळे तुम्हाला अगदी कितीही घाई असेल त्यावेळेस तुम्ही अगदी झटपट हा ढोकळा बनवू शकता। हे बघा, अगदी स्पंजी झालेला आहे। तर मैत्रिणींनो, इथे सर्वप्रथम मिक्सरचं भांडं घ्यायचे, त्यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण घेऊन त्याची पेस्ट बनवून घ्यायची सुरुवातीला। त्यानंतर 1 वाटी इतकं बेसन पीठ घालून घेऊया। आता त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतके रवा घालून घेऊया। आता हा रवा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हवं त्या प्रमाणामध्ये दही घालून घ्यायचे, म्हणजे शक्यतो 1 वाटी पिठासाठी 1 ते 1.5 चमचा इतके दही घालून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ टाकल्यानंतर आपल्याला चाळायची गरजसुद्धा पडणार नाही, अगदी झटपट आणि मस्त असा ढोकळा बनतो यामुळे। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतकं मीठ घालून घेऊया। त्यानंतर 1 चमचा इतकी साखर घालून घेऊया। आता हे सर्व मिश्रण छान असं आपल्याला हवं त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून बारीक केलं तरी सुद्धा छान असं पीठ तयार होतं। हे बघा, हवं त्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचे त्यामध्ये फक्त। आणि आता यामध्ये 1 पुडी इतकं इनो टाकून घेऊया। इनोमुळे छान असं हलकंसं पीठ तयार होतं। सोड्यापेक्षा सुद्धा इनोने झटपट आणि मस्त असं स्पंजी ढोकळा बनतो। हे बघा, छान असं पीठ तयार झाले, अगदी हलकं असं मस्त तयार होतं हे पीठ इनोमुळे। तर आता हे जे पीठ बनवलेलं आहे हे आपल्याला एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचे। तर हे बघा, इथे मी एक भांडं घेतलं आहे। माझ्याकडे ह्या आकाराचं जे भांडं आहे याला मी व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे खाली हे बेटर चिकटणार नाही यासाठी। आता हे लगेचच मिश्रण यामध्ये ओतून घेऊया। हे बघा, मस्त असं घट्ट, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा आता हे इथे एकीकडे पाणी ठेवलं होतं थोडंसं खाली, त्यावरती रिंग टाकून आणि आता हे भांडं त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे। ढोकळा कसा वाफायचा तर सगळ्यांना माहितीच आहे। तर बघा, या पद्धतीने मस्त असं वाफून घेतलं आहे। 20 मिनिटासाठी हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे। हे बघा, चाकू यामध्ये घालून बघायचा, जर तो पूर्ण सॉफ्ट निघाला तर समजायचं की आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे। ते बघा, आता थोडा 10 मिनिटं थंड होऊ दिला, त्यानंतर तो काढून घेतला। तर हे बघा, अगदी आहे तसाच मस्त बाहेर निघालाय, कुठेही म्हणजे तो जर व्यवस्थित झालेला असल्यामुळे तो खाली चिकटलेला देखील नाही, अगदी स्पंजी आणि मस्त। माझ्याकडे हे जे भांडं आहे याचा आकार देखील मस्त आलेला आहे। तर बघा, अगदी मस्त निघतो, पण चाकूने कापल्यानंतर सुद्धा अगदी पटकन कापला गेला आहे। अगदी स्पंजी आणि मस्त इथे ढोकळा तयार झाला आहे। त्यानंतर आता इथे कढईमध्ये मोहरीची फोडणी देऊन घ्यायची, तेल टाकून थोडंसं। त्यानंतर अशा उभ्या कापलेल्या त्यामध्ये मिरच्या टाकून घेतल्या, त्या छान अशा खरपूस होईपर्यंत परतून घ्यायच्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून टाकून घ्यायची। यामुळे मस्त असा ओलसर ढोकळा बनतो। तर मस्त यावर कच्चीच कोथिंबीर टाकायची, म्हणजे कच्ची कोथिंबीर टाकल्यामुळे ती अशी खायला पण छान लागते आणि ती तेलात टाकल्यानंतर तिला काळपटपणा येतो, दिसायला मस्त वाटते यामुळे। तर बघा, मस्त असा ओलसर आणि स्पंजी ढोकळा तयार होतो या फोडणीमुळे सुद्धा। तर मैत्रिणींनो, मस्त असा इथे ढोकळा तयार झाले, दिसायलाही सुंदर आणि खायलाही अगदी अप्रतिम चवीचा स्पंजी ढोकळा तयार झाला आहे। तर बघा, हातात घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता इथे अगदी स्पंजी बनलेला आहे। तर तुम्ही देखील या पद्धतीचे एकदा ढोकळा नक्की बनवा। पाहुणे आल्यानंतर सुद्धा अगदी घाईच्या वेळेत आपण हा झटपट असा मिक्सरच्या भांड्यात ढोकळा बनवू शकतो। तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडली असेल। अशा साध्या सिंपल परंतु तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल, प्लीज चॅनलला एक लाईक